इथं किचन मध्ये आले. छान वहिनीचा स्वयंपाक हेच ग मिरचीचं खाट येतोय आज वय. शेपूची भाजी, बगरची आमटी हा ना. वहिनीने नवीन खरेदी केले. काय केले सांगते आधी पाणी पिते. तर आज ब्लॉग आहे ना वहिनींच्या पासून सुरुवात. बोलाली ना वहिनीचे दात काय सणसण लागलेत. का बरं सणसणत असतील कुठल्या ताईंना माहित असेल तर सांग. म्हणजे नक्की काय व्हायला वहिनी? असं एवढं झणझण आले आत दुखायला की दात झणझण कॅल्शियम कमी झाल्यावर होत असते काय काय माहित हा ना. कशी आमची वहिनी लहानासारखं लहान. आधी पाणी पिते मला लय तहान लागले हा ना. कच जात आहे दवाखाना उद्या का आज? बघून करताय कॅल्शियम कमी असलं कधी कधी होते. मला पण होते. चैन पडत नाही. कुठल्याच कामात लक्ष लागत नाही. कुठल्याच नाही. अहो तिला ती फोड दुखाले वहिनी उष्णतेची. टम्मू आला त्यामुळे डोळा दुखायला. पण इकडे बघू आणि वहिनी तुझ्या कपडा पण बारीक 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 ती रव्यासारखं असे घाम लय. खेळायचं प्रमाण कमी आहे. बारीक 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 सकाळी लक्ष दिलं. ते काय लावले पार आपलं ह्याचं हे लावल्या गुरुचं. आणि वहिनीने ना बगरचं उपीट बनवले. हा तुम्हाला म्हणले की मामीला पण उठलंय तसलं. नको पिल्लू आताच. किती छान आहे ग बाई. नंतर ना आपण लॉक लावायला जातो ना वर त्यावेळेस खाते आईस्क्रीम. आवडते का? सगळेच खात असते तो. आज्यांचा उपवास असलं की नाही शाबू भगर मग सगळ्यात मुलांना काय माहिती नमस्ते मी अश्विनी सैसमाशीच्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज एकादशी आहे ना. एकादशी त्या तिकडच्या पण आईचं एकादशी असते आणि इथल्या पण आईचं एकादशी आहे. तर ते लहान मुलांची वाटणे असते बघा. सगळ्यांच्याच घरात असं असते. मोठ्यांना शाबू खाऊ वाटत नाही. उपवास असते की अगदी जीवावर येते. तर आज जेवणाला मस्तपैकी भगर तर आहेच लहान मुलांना आणि आईला. आणि इकडे माझ्यासाठी शेपू वगैरे वहिनीने केलेले. आणि उद्या आता मला जायचंय गावाला. बॅग भरायची आहे. वहिनी बोलले आपण सगळ्याजण मिळून बॅग भरू. आणि मला उद्या शक्यता कमीच वाटायला आली वहिनी. होय ना. उद्या शक्यता मग त्यांनी पण कोण बारीक केलं सही बारीक केली अजून आईना माहित नाही काय. मेन परलच माहित नाही. बघू तर ह्यांना 2-3 पर्यंत. ओ चला गुरुला बघायला. आमच्या इथले एक मामी आलेत गुरुला बघायला. चला आपण जाऊ. वहिनीची खरेदी दाखवायची होती. वहिनीने नाही असल्या शेगडी घेतलेले. स्टँड गॅस सारखेच आहे. आणि आपल्या घरात सोलर असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. एका दिवस पावसाळ्यात ना लाईट कमी असते त्यावेळेस थोडस लेट जरा कमी करायचं. हा विजेचा बाकीचा वापर करायचा. घरगुती आपलं सूर्यावरती यांचा स्वयंपाक होतो. तर चला गुरुला बघायला आलेत आपल्यासाठी. तिथे जाऊया. मी खास वहिनी जवळ टाइम वहिनी मला वटे भरूया की. वहिनी भरूया का वटे? पिलू पंचपाळन ते श्रद्धा पंचपाळन ते बाळाला पण आणू. काय चहा पित नाही. हल्लाय हलू द्या. त्यानं बरोबर मागे यायला भूक लागली त्याला. बघला किलो एक रोज आजी आजी तरणी आजी आजी मावशी तरणी आजी तरणी आजी गुरु भूक लागली ना जोरात चिरकाला चालू झाला आता. झोपेत आहे. तू अजून कसा करता
पुंगा गुडू गरम होत नाही गुरुदत्त आहे गुरुदत्त माझी होती उद्या जायचंय दिवस जाता ना आजचा आता किती 2 महिने झाले ना नाही मग तिसरा महिना लागला होता मग 2 महिने होऊन येत ते गुदले बिळताव तर लेवा आता म्हणजे गुदले बिळताव मला ते डोला जाऊन आहे माझे म्हणे आता असं पण आहे तिथं माझं नाही गुरुवार पडते जायचं काय नाही पोरे शाळेला आमच्या आई बघा मी नसताना घर हँडल केलं तेच महत्वाचं म्हणायचं कोई नाही काय नाही आमच्या आईचं बादशाह आलं की आई यायच काय जरा बघायला आईला बोलायला ते बघितलं युट्यूब पण सगळं बघितलं युट्यूब वर हे सांगितलं तेवढं नाही अक्षर ते काय टाकते मामी दोनदा येऊन गेल्यावर मला लागलं काय नाही राहू द्या कसं काय प्रॉब्लेम असेल तर काय कुणासारखं दिसतंय मामी गुरु कोणासारखं दिसतंय आशू सारखं दिसतंय हे परमेश्वर गुरुला आज 1.5 महिना झाला बप्पारी नाही हो त्याला विचार त्याला कुई केलं की रात्री पडत असते मी गुरुला छान कपडे स्वामीवर नाव ठेवले सार्थ समर्थ नाव हे सगळ्यांचं नाव सगळ्यांचं आहे सार्थक नंदच आहे सार्थक म्हणतेच आहे मग सार्थ आहे सवर्ण सार्थ गुरुच म्हणते मी गुरु कृपेने झालेल्या म्हणून सार्थक हे गुरु स्वामी समर्थ नाव आहे ते सार्थ मग काय रे गुरु 10 वर्ष ऑपरेशन केले पेंडिंग पडलं तर गुरु यायचं होता नशिबाची गोष्ट वारं सोडलं भूक मामी तुमच्या गावाला लय ऊन लागलं आम्हाला घरात बसून काय रे काय बघा की आता संपलं आमचं गावात राहायचं नाही नावाटेवाल्यांच्या गावाला नाव नाही हो त्याला घामळलंय आमच्या मामी गुरुदत्त आहे गुरुदत्त गाणगापूरला सांगितलं मग गुरुदत्त आला तिला सोडून गेला चला भाव म्हणता लय वळवळ आहे शेळीचं नाव काय अव्वा आमच्या शेळीत गंगू गंगू संगू गुरु आज त्याला 1.5 महिने झाले मामी लय दिवस नाही झाले अजून नाही नाही आतल्याच तेवढं सासू म्हणे मी धुवत होते मी भांडे घासते अयो आमच्या लय छान आहे दोघे मिळून करतो आम्ही काय नाही तरी एकदम बाहेर पडल्यावर काय बाई आमच्या गुरुला तुम्ही बघितलं नाही घामळले होत्या मी रोज सांगत होती दाखवलंच नाही त्यांना ललू कालते आता बचून सोलापूरचा हवा कसं लागलाय मोठ्या माणसाने बसले ग बाई आता मोठं गुरु आहे तुमचं सगळ्यांचा टका बका बघायला लागल्या बहिणी टका बका बघायला जांभळी बघा जांभळी बघा मम्मीच दिसते होतं आधी हे आईची नजर लागते म्हणा गुरु मामीला लय बोलते मामीला आमच्या करमत नाही आता का समजते होय होय मामीला किती बी काम असेल रात्री घरा घरा फिरून आणते झोपून उठल्या त्याला समजी ना सगळे एकदाच ते मामी बारक रडते बघा आता भाऊ जाताना नाही तर अच्छा अच्छा म्हणते आत्या बी नाही अच्छा